मुक्तास क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 32। नमस्कार, हँड एम्ब्रॉयडरी क्लास 32मध्ये आपले खूप खूप स्वागत। या आधीचा क्लास 31पासून आपण टाईप्स ऑफ हेरिंगबोन स्टिच शिकायला सुरुवात केलेली आहे। यातील पहिला स्टिचला 51 नंबर दिलेला आहे बघा, म्हणजे या क्लासमधील हा 51वा स्टिच। तर 2, 3 आणि 4ला 52, 53 आणि 54 स्टिच असे नंबर दिलेले आहेत। हा 51 स्टिच नव्हता, हा 52 स्टिच होता। तर आपण 52 पासून 52, 53, 54 आणि 55 असे या स्टिचला नंबर देऊया। म्हणजेच या क्लासमध्ये 55 स्टिचपर्यंत आपलं शिकून झालेलं आहे आणि हेरिंगबोन स्टिचचे 4 प्रकार झालेले आहे। तर आता या 32व्या क्लासमध्ये आपण 56वा स्टिच, ह्या क्लासमध्ये 56वा स्टिच करणार आहोत। त्यासाठी हा सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घेतलेला आहे। हेरिंगबोन स्टिचचा हा 5वा प्रकार आहे। टाईड हेरिंगबोन स्टिच 3 बघा, टाईड हेरिंगबोन स्टिच 1मध्ये आपण या प्रकारे इथे टाय केलेला आहे। जिथे क्रॉस असतो तिथे वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला टाय केलेला आहे बघा। इथे जिथे क्रॉस होतो स्टिच तिथे टाय केलेला आहे। तर आडवा टाय केलेला आहे आपण, तिथे आडवा स्टिच घेतलेला आहे। तर या 4 नंबरच्या स्टिचमध्ये बघा उभा स्टिच घेतलेला आहे टाय करण्यासाठी, पहा बघा हे। आणि आता या 5व्या स्टिचमध्ये आडवा आणि उभा असे दोन्ही प्रकारे टाय करायचे आहेत आपल्याला। तर ते कसं करायचं ते पहा। इथे याप्रमाणे निडलवर काढायची आहे आणि आपण 3 नंबरचा स्टिच म्हणजे टाईड हेरिंगबोन स्टिच 1मध्ये ज्याप्रमाणे स्टिच टाय केला तर त्याप्रमाणे आधी टाय करून घ्यायचा आहे। आणि नंतर स्टिच 4मध्ये ज्याप्रमाणे घेतला होता उभा स्टिच टाय करण्यासाठी तसा उभा स्टिच घ्यायचा आहे बघा, ह्या 4 नंबरच्या स्टिचसारखा। म्हणजे ह्या स्टिचला एकदा आडवं आणि एकदा उभा असं टाय करायचं आहे बघा। ह्याप्रमाणे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल, कारण आपण ह्याप्रमाणे 2 स्टिचेस झालेले आहेत आपले असे टाईड हेरिंगबोनचे। तर पहा हे असे टाय करून घ्यायचे आहे। तर याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण स्टिचेस टाय करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हे स्पीडने दाखवते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही बघा। याप्रमाणे सुंदर असा हा स्टिच तयार होतो। यातील हेरिंगबोन स्टिचचे सगळेच प्रकार खूप सुंदर असे आहेत। तुम्हाला या क्लासमध्ये हेरिंगबोन स्टिचचे शक्य तेवढे जास्त प्रकार मी यात कव्हर करणार आहे बघा। तसे सोशल मीडियावर भरपूर प्रकार तुम्हाला पाहायला भेटतात, परंतु ते वेगवेगळे ठिकाणी व्हिडिओज असतात। परंतु या 3 क्लासमध्ये म्हणजे 31, 32 आणि 33 यामध्ये मी जास्तीत जास्त प्रकार कव्हर करणार आहे। यानंतर आपण पाहणार आहोत हेरिंगबोन स्टिचचा 6वा प्रकार, तर थ्रेडेड हेरिंगबोन स्टिच 1 पाहणार आहोत। हा प्रकार करण्यासाठी सुद्धा इतर स्टिचेसप्रमाणेच म्हणजे हेरिंगबोन स्टिचेसप्रमाणे ह्या लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि त्यावर डॉट्स घेतलेले आहेत। या स्टिचमध्ये याप्रमाणे हे डॉट्स घेतले सारख्या अंतरावर तर स्टिच करायला सोपा होतो आणि स्टिच तयार झाल्यानंतर सुद्धा तो सुंदर दिसतो आणि स्टिचेसमधील अंतर कमी जास्त होत नाही। त्यामुळे हे माप घेऊन घेतलेले डॉट्स आहेत। तुम्हाला असे डॉट्स घ्यायचे असेल तर आधीचा क्लास 31 पहा, त्यामध्ये अगदी सविस्तरपणे दाखवलेले आहे की हे डॉट्स कसे घ्यायचे, लाईन्स कशा मारलेल्या आहेत, त्यातील अंतर किती, डॉट्समधील अंतर किती हे व्यवस्थितपणे सांगितलेले आहे। तर पहा, या पहिल्या वरच्या लाईनवरील डॉट हा पुढे असल्यामुळे तिथून स्टिचला सुरुवात केलेली आहे। हेही आधीच्या स्टिचमध्ये तुम्हाला समजावून सांगितले बघा। इथे हा सिंपल हेरिंगबोन स्टिच घेत आहोत, तर तो 4था प्रकार आणि 5वा प्रकार म्हणजे हेरिंगबोन स्टिच 4 आणि 5 प्रमाणे घेतलेला आहे बघा। म्हणजे हे जे अंतर आहे डॉटच्या बाजूचं, डॉटच्या इथलं अंतर ते थोडं जास्त घेतलेलं आहे आणि 1 नंबरचा हेरिंगबोन स्टिच दाखवला तर त्यामध्ये ते अंतर कमी घेतलेलं आहे। तर तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की तुम्ही हे अंतर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि इथे थ्रेडेड हेरिंगबोन स्टिच करायचं असल्यामुळे हे अंतर जास्त घेतलेलं आहे। डॉटच्या जवळचं स्टिच घेतलेलं आहे ते अंतर जास्त घेतलेलं आहे बघा। 5वा जो स्टिच दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये सुद्धा तसंच घेतलेलं आहे,
कारण हा थ्रेडेड हेरिंगबोन स्टिच आहे, त्यामुळे इथे असं अंतर घेतलं तर तो स्टिच चांगला दिसतो. बघा शेवटी असा शेवट करायचा आहे. निडल खाली टाकून गाठ मारून घ्यायची आहे आणि इथे आता आपल्याला एका दुसऱ्या कलरच्या थ्रेडनी पुन्हा वर्क करायचं आहे. तर ते कसं करायचं ते पहा. हा जो शेवट आपण इथे केलेला असतो तिथूनच निडल वर काढायची आहे. याप्रमाणे निडल वर काढल्यानंतर हा जो पहिला क्रॉस आहे त्याच्या खालून निडल पास करून घ्यायची आहे आणि पुन्हा निडल मागे घेऊन म्हणजे थ्रेड मागे घेऊन बघा याप्रमाणे आता पुन्हा या क्रॉसमधून दुसऱ्या क्रॉसमध्ये ह्या क्रॉसमध्ये टाकून पुन्हा दुसऱ्या क्रॉसमध्ये निडल बाहेर काढलेली आहे. बघा याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. पहा याप्रमाणे निडल पास करून घेतलेले आहे. पुन्हा आता निडल मागे घेऊन पुढे आपण निडल काढलेली ती पुन्हा निडल मागे घेऊन म्हणजे थ्रेड मागे घेऊन पहिल्या म्हणजे 2 नंबरच्या क्रॉसमधून टाकून तिसऱ्या नंबरच्या क्रॉसमध्ये काढलेली आहे. पुन्हा त्याचप्रमाणे 3 नंबरच्या क्रॉसमधून टाकून 4 नंबरच्या क्रॉसमध्ये टाकायची आहे. बघा तुम्हाला समजत नसेल तर पुन्हा व्हिडिओ मागे घेऊन पहा, लक्षात येईल तुमच्या. खूप सुंदर असे स्टिचेस आहेत हे हेरिंगबोन स्टिचेस. खूप सुंदर अशा बॉर्डर्स तयार होतात या स्टिचेसमुळे. सुंदर बॉर्डर्स तयार करून तुम्ही ब्लाऊजसाठी किंवा ब्लाऊज स्लीव्हसाठी नेकलाईनसाठी वापरू शकता. बघा याप्रमाणे. आणि हे स्टिचेस तुम्ही सिल्क थ्रेड किंवा कॉटन थ्रेड या दोन्हीमध्ये कुठलेही थ्रेड वापरून करू शकता. इथे आपण सिल्क थ्रेड घेतलेला आहे, तुम्हाला माहीतच आहे. बघा इथे शेवटी निडल खाली टाकायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. याप्रमाणे आपला हा थ्रेडेड हेरिंगबोन स्टिच 1 करून झालेला आहे. यानंतर पाहूया 7वा स्टेज आणि या क्लासमधील 58वा स्टेज. आपल्या क्लासमधील 58वा स्टेज आहे डबल हेरिंगबोन स्टेज, म्हणजेच क्लासमधील 7वा स्टेज आहे हा. यासाठी सुद्धा सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घ्यायचा असतो. याप्रमाणे हा स्टिच करून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे स्टिच 4, 5 आणि 6 मध्ये सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे डबल हेरिंगबोनसाठी सुद्धा हा स्टिच करून घेतलेला आहे. बघा आता इथे पुढे काय करायचं असतं, जो हा पहिला बघा जो पुढे स्टिच आहे त्याच्या खाली बरोबर एक डॉट घ्यायचा आहे. हा डबल हेरिंगबोन स्टिच आहे. हा डॉट घेऊन झाल्यानंतर पहा आता हे जे डॉट्स आहेत आपले 1-1 सेंटीमीटरचे त्याच्या बरोबरमध्ये एक डॉट पुन्हा घ्यायचा आहे. प्रत्येक डॉटमध्ये हा डॉट करून घ्यायचा आहे. पहा याप्रमाणे तर वरील लाईनवर सुद्धा 2 डॉटमधील बरोबरमध्ये म्हणजेच अर्ध्या सेंटीमीटरवर हे डॉट तयार होतात. बघा याप्रमाणे हे डॉट्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले बघा हा शेवटचा स्टिच असणार आहे, शेवटचा डॉट असणार आहे. तर याप्रमाणे हे डॉट करून घेतलेले आहे. आणि आता हा खाली आधी हा चॉकलेटी झालेला आहे, तर आता इथे नंतर दुसऱ्या थ्रेडने या डॉटवर सुरुवात करायची आहे. तर बघा आपण ज्याप्रमाणे हा आधी हेरिंगबोन स्टिच घेतला आहे त्याचप्रमाणे इथे हा स्टिच घ्यायचा आहे. पहा म्हणजे 2 स्टिचच्यामध्ये एक तुमचा स्टिच येणार आहे. 2 डॉटच्यामध्ये तुम्ही एक डॉट घेतलेला आहे, तिथे आपल्याला एक स्टिच करायचं आहे. तर पहा आपण आधी सुरुवातीला इतर स्टिचप्रमाणे घेतला आहे, पण आता हा पुढचा स्टिच करण्यासाठी जो आधीचा स्टिच असतो त्याच्यामधून निडल पास करून घ्यायची आहे आणि स्टिच घ्यायचा आहे. पहा याप्रमाणे स्टिच घ्यायचा आहे. आता इथे सिंपल जसा स्टिच असतो तसाच पहा सिंपल स्टिच घ्यायचा आहे आपल्याला. कशाच्या खाली घालून घ्यायचा नाही. म्हणजे आपण सुरुवातीला तसंच सिंपल घेतला होता आणि दुसऱ्या वेळेस निडल आपण एका थ्रेड खालून घेतला तर तो घेतला. आता हा इथे वरून घेतला. आता त्याच्यानंतर परत एकदा जो हा ब्राऊन कलरचा जो आहे त्याच्या खालून घ्यायचा आहे.
पहा बघा, आणि स्टिच घ्यायचा आहे. तुमच्या नक्कीच लक्षात आले की एक वेळेस आपल्याला थ्रेडच्या वरून जो आधीचा स्टिच असतो त्याच्यावरून थ्रेड घेऊन स्टिच घ्यायचा आहे. तर त्यानंतर आधीच्या स्टिचच्या थ्रेड खालून निडल टाकून घ्यायची आहे, निडल पास करून घ्यायची आहे. बघा याप्रमाणे निडल पास करून घेतली आणि त्यानंतर स्टिच घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षातच आले असेल की हे जे स्लँटिंग स्टिचेस आहे आधीचे घेतलेले स्लँटिंग स्टिचेसच्या एक स्टिच सोडून द्यायचं आणि दुसऱ्या स्टिचच्या खालून निडल पास करून घ्यायची आहे. तर तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा पहा कुठला स्टिच सोडला आणि कुठला घेतलेला आहे. सुरुवातीचं सोडून वरून निडल टाकलेली आहे, तर दुसऱ्या नंतर 2 नंबरच्या ह्याच्यात निडल पास करून घेतलेली आहे. 3 सोडलेला आहे तर 4 नंबरमधून निडल पास करून घेतली आहे. म्हणजे एक सोडून दुसऱ्यामधून निडल पास करून घ्यायचं आहे. बघा हे शेवटी अशा प्रकारे शेवटी निडल खाली टाकून घ्यायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. यानंतर आपण हा 8व्या नंबरचा स्टिच करणार आहे थ्रेडेड हेरिंगबोन स्टिच 2. त्यासाठी सुद्धा तुम्हाला डबल हेरिंगबोन स्टिच करून घ्यायचं आहे आणि डबल हेरिंगबोन स्टिचसाठी हे 2 थ्रेड वापरलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे थ्रेड घेणार आहे आणि त्यामध्ये आणखी तिसरा एक थ्रेड घेणार आहे परत. तर पहा आधी हा स्टिच करून घेत आहे सिंपल हेरिंगबोन स्टिच. डबल हेरिंगबोन स्टिचमध्ये सुद्धा आधी असा सिंपल हेरिंगबोन स्टिच करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे करून घेत आहे. पहा शेवटी निडल खाली टाकायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. तर यामध्ये आणखी हे 2 थ्रेड वापरून पुढचा स्टिच करायचा आहे. बघा जे हा डबल हेरिंगबोन स्टिच सारखाच आता नंतरचा स्टिच घेणार आहे. येलो थ्रेड घेतलेला आहे म्हणजे इथे आता हा डबल हेरिंगबोन स्टिच तयार झालेला आहे आणि तिथे नंतर आणखी त्यावर वर्क करून आपण थ्रेडेड हेरिंगबोन स्टिच 2 तयार करणार आहोत. बघा इथे आता हा एक स्टिच आहे, हा एक स्टिच जो दिसतो आहे आणि हा दुसरा स्टिच आहे. हे दोन्ही स्टिच इथे क्रॉस झालेले आहे. तिथून निडल आपल्याला वर काढायची. बघा म्हणजे त्याच्या वरून थोडंसं इथून निडल वर काढायची आहे. तिथून आपल्याला हा स्टिच करायला सुरुवात करायची आहे. पहा तुम्ही आणि अगदी लक्ष देऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहा इथे हा एक स्टिच आहे असा. पहा हा एक स्टिच आणि हा एक स्टिच आणि हा दुसरा एक स्टिच. त्याच्या ह्या दोन्हीच्या मध्ये जो स्टिच आहे आडवा तिथून निडल ह्या दोन्हीच्या मध्ये ह्यामधून निडल पास करून घ्यायची आहे. पहा याप्रमाणे हा स्टिच इथे घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ही मध्ये जी लाईन दिसती आहे तो स्टिच आणि हा स्टिच याच्यामध्ये जो स्टिच आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा पुन्हा व्यवस्थित या दोन्हीच्या स्टिचमध्ये जो स्टिच आहे त्याच्यामधून निडल पास करून घ्यायची आहे आणि असा आपल्याला हा थ्रेड त्यामधून टाकून घ्यायचा आहे. आता पुन्हा पहा आपल्याला त्याचप्रमाणे परत करायचं आहे. आता आपल्याला परत कुठून निडल कुठे टाकायचे हे लक्षात येत नाही तर पुन्हा लक्ष द्या व्यवस्थित. पहा हा एक स्टिच आहे आणि हा एक स्टिच. ह्या दोन्ही स्टिचच्या मध्ये जो स्टिच आहे बघा ह्या दोन्ही स्टिचच्या मध्ये पहा नीट हा जो स्टिच आहे त्याच्या खालून निडल पास करून घ्यायचे. पहा याप्रमाणे आपल्याला करायचं राहायचं आहे. हा स्टिच आणि हा स्टिच ह्या दोन्ही स्टिचच्या मध्ये जो स्टिच दिसतो तिथून आता पुन्हा निडल पास करायची आहे. एकदा समोरून काढतो एकदा मागे घेतो पण निडल पास करून पुन्हा हा स्टिच आणि तो हा स्टिच याच्यामधून जो आहे स्टिच आडवा त्याच्यामधून निडल पास करायची. तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे लक्षात यावं म्हणून मी प्रत्येक स्टिच दाखवत आहे. असेही तुम्हाला स्टिचेस पाहिले तर मग तुमच्या लक्षात येईल. बघा हा स्टिच आणि हा स्टिच याच्यामधील हा आडवा स्टिच याच्यामधून निडल टाकून घेत आहे. याप्रमाणे
याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण लाईन करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला तो स्पीडने दाखवते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। या आपल्या हँड एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये आतापर्यंत जे हा स्टिच धरून 59वा स्टिच आपले शिकून झालेले आहेत, त्याचे काही प्रकार आणि व्हेरिएशन्स झालेले आहेत। तर तुम्ही पाहिलेले नसेल तर तुम्ही या आधीचे क्लासेस पाहू शकता। आपल्या या क्लासमध्ये खूप सुंदर सुंदर असे स्टिचेस शिकून झालेले आहे आणि यापुढेही असे सुंदर सुंदर स्टिचेस तुम्हाला शिकायला मिळणार आहे। जे कोणी या चॅनलवर नवीन असेल आणि त्यांनी हे क्लासेस पाहिलेले नसेल तर हे क्लासेस नक्की पहा। त्याचप्रमाणे काही डिझाईन आयडियाज शेअर केलेले आहेत, त्याही तुम्ही या चॅनलवर पाहू शकता। पहा याप्रमाणे आपला हा इथपर्यंत स्टिच करून झालेला आहे। आता शेवटी कसं करायचं पहा। आता पहा तुम्हाला दाखवते व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथे हा जो थ्रेड हा स्टिच आहे, मी इथे हातात थ्रेड पकडला आहे बरोबर, तिथे निडल खाली टाकून घ्यायची आहे। याप्रमाणे पहा इथून निडल खाली टाकायची आणि पुन्हा हा जो क्रॉस आहे बघा, हा स्टिच आणि तो स्टिच इथे जो क्रॉस झालेला स्टिच आहे तिथे आपल्याला निडल वर काढायची आहे। म्हणजे आधी आपण सुरुवातीला ज्याप्रमाणे निडल वर काढली होती क्रॉसच्या तिथेच आणि परत जे 2 स्टिच आहे, हा एक स्टिच आणि हा एक स्टिच, त्याच्यामध्ये जो आडवा स्टिच आहे तिरपा स्टिच त्याच्या खालून निडल पास करून घ्यायची आहे। म्हणजे असं व्यवस्थितपणे दाखवल्यानंतर तुम्हाला गोंधळ होणार नाही की निडल कुठून टाकून घेतली, कशी काढली, हे कळावं म्हणून प्रत्येक स्टिच तुम्हाला सांगत आहे। बघ पूर्ण याप्रमाणे आपल्याला हे स्टिचेस करून घ्यायचे आहे। पुन्हा पहा ह्या 2 स्टिचच्या मधील हा स्टिच आहे, त्याच्यामधून निडल टाकून घ्यायचे आहे। तुमच्या लक्षात आलं असेल एकदा आपण वरून टाकतो, म्हणजे वरच्या साईडने एकदा आपल्याला निडल, आता बघा आपल्या निडलचं खाली तोंड होतं आधी, आता वरच्या साईडने झालेलं आहे। जे एकदा खाली एकदा वर टाकावं लागतं। व आता हे खाली टाकत आहे आपण, म्हणजे खालच्या दिशेला घेत आहे निडल। आता वरच्या दिशेला निडल टाकणार आहोत। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की स्टिच दोन्ही स्टिचच्या मध्ये वरच्या दिशेला एकदा टाकायचे आणि खालच्या दिशेला टाकायचे, हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असणार आहे। आणि हे लक्षात आल्यानंतर मग आपला स्टिच चुकत नाही, आपल्याला बरोबर निडल कुठे टाकायची हे कळते आणि आपला स्टिच बरोबर येतं। बघा याप्रमाणे ही पूर्ण लाईन करून घ्यायची आहे आपल्याला। तर पहा हे सुद्धा तुम्हाला स्पीडने दाखवते, म्हणजेच आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, कारण शेवट कसं करायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल। पहा खूप सुंदर अशी ही बॉर्डर लाईन तयार झालेली आहे, तुम्ही पाहतच असाल। खूप अट्रॅक्टिव्ह अशी झालेली आहे ही बॉर्डर लाईन। पहा आता इथपर्यंत आपला करून झालेला आहे आणि शेवटी आपण 2 स्टिचच्या मधील तिरप्या स्टिचमध्ये ही निडल टाकून घेत आहोत आणि जिथून निडल टाकून घेतली आहे तिथूनच त्याच्या थोडंसं पुढे आपण खाली आधीच्या स्टिचच्या खाली निडल टाकून घ्यायचे आणि तिथे शेवट करायचा आहे व गाठ मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सुंदर अशी ही बॉर्डर तयार झालेली आहे बघा। तर अशा प्रकारे हेरिंगबोन स्टिचचे 9 प्रकार शिकून झालेले आहेत आणि अशा प्रकारे या सुंदर सुंदर अशा 9 बॉर्डर्स आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला हे स्टिचेस आणि क्लास कसा वाटला कमेंट करून सांगा। जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकन प्रेस करा। तर भेटूया पुढचा क्लास 33 मध्ये। या क्लासमध्ये सुद्धा हेरिंगबोन स्टिचच्या सुंदर सुंदर अशा बॉर्डर्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।